जो कचरा म्हणून आपण टाकून देतो त्याचा उपयोग करून हे खत बघा तुम्ही, हाच कचरा जर बाहेर गेला तर याच्यामध्ये खूप असे हानिकारक घटक निघतात, त्याच्यामुळे आरोग्याला हानी पोचते, बिमाऱ्या वाढतात. अशा पद्धतीने जर तुम्ही घरीच नियोजन केलं तर कचऱ्याचं नियोजन पण सुद्धा होते आणि छान आपली बाग फुलते. त्याच्यासोबत मातीचा खर्च, खताचा खर्चसुद्धा वाचतो. हे खत बघा किती छान तयार झालेलं आहे, तुम्हाला दिसत असेल. जेव्हा खत तयार होते ना याच्यामध्ये आपल्याला कळायलाच लागते, ते पूर्णपणे एक ब्लॅक कलर तयार होते. आणि परत कुंडी भरताना बघा खाली सुकलेले पानं, खताचा थोडासा भाग, खत असेल तर टाका, नसेल तरी चालते, पण हा थोडंसं खत टाकलं ना विरजनसारखं काम करते. त्याच्यामुळं जसं आपण दही लावतो तसं थोडंसं टाकलं आहे. आणि नाहीतर तुम्ही थोडंसं ताक वगैरे सुद्धा टाकू शकता. आणि बघा आता हे जे जाड गोष्टी राहिलेल्या आहे, काड्या वगैरे बघा, याच्यात असे जीवजंतू राहतात ना, हे परत खत बनवण्याला सुरुवात होते आपले. नाही टाकलं तरी ते आपोआप निर्माण होतं त्याच्यामध्ये. आणि आता याच्यामध्ये वर टाकायचं आपलं सुकलेले पानं, त्याच्यानंतर तुम्ही याच्यामध्ये कार्डबोर्डचे तुकडे, जे काही आपल्या घरातून निघतात ते निसर्गात विलीन होतात असे घटक तुम्ही याच्यामध्ये टाकू शकता. उरलेलं अन्नसुद्धा आपण टाकू शकतो इकडे तिकडे टाकल्यापेक्षा. फक्त याच्यामध्ये तेलकट पदार्थ मी सोडते, बाकी सर्व आपलं पोळी, भात, भाजी, असं वरण, डाळ अशा प्रकारची मी टाकत असते. आणि हे म्हणजे मी दररोज टाकते जे काही निघते ते. त्याच्यामुळं याला असं एकाच दिवशी मला दाखवता येणार नाही तुम्हाला भरून, कारण दाखवण्यासाठी नाही आहे हे, तर आपलं कचऱ्याचं नियोजन करण्यासाठी करते आहे मी खत. आणि बघा आता अशा पद्धतीने फक्त मी सांगत आहे तुम्हाला. आता हे सुकलेले पानं झाले याच्यात, आता तुम्ही वर ग्रीन लेअर टाकू शकता, परत सुकलेलं काही टाकू शकता. आणि जर जास्त प्रमाणात जर झालं, आणि 2 ठिकाणचं खत मला मिळालेलं आहे ते दाखवते समोर. आणि जास्त प्रमाणात जर सुकलेलं झालं तर तुम्हाला ग्रीन टाकायचं, ग्रीन जास्त प्रमाणात झालं तर थोडी माती आणि ब्राऊन टाकायचं, सुकलेलं पाणी टाकायचे, असं आपण नियोजन करायचं. बाकी काम फक्त हे जे जीवजंतू असतात ते करतात. बघा याच्यामध्ये थोडं अन्न, हे सर्व एका बॉक्समध्ये भरलेलं आहे, ते पण कार्डबोर्डचे असंच टाकून ठेवलं होतं, कारण खूप जास्त प्रमाणात जेव्हा असते ना घरात काही, तर तेव्हा बघा अशा पद्धतीने खत तयार होते. बघा आता हा ड्रम केलेला आहे मी खताचा, कारण खत करताना एक केल्यानं होत नाही, कारण हे 3-4 गोष्टी जर तुम्ही करत नाही ना तेव्हा ते परवडणार आहे, कारण आपल्याला दररोजच्या कचऱ्याचं नियोजन करायचं आहे. तसं तर कुंड्या भरण्यासाठी सुद्धा भरपूर उपयोग होतो आता, पण जे काही उरेल ते मी असं खतामध्ये रूपांतर होते माझं. आणि मला इतका आनंद होते हे खत जेव्हा मिळते ना, कारण आपण जे बाहेर फेकत असतो त्याचं आपण खत बनवतो आणि घरातील कचरा कमी निघतो, कचऱ्याचं नियोजनसुद्धा होते, सोबत उत्तम दर्जाचं खत मिळते. कारण बाहेरून जर तुम्ही खत घ्याल तर आपण ते काय टाकतात काय नाही हे आपण सांगू शकत नाही, पण घरी बनवलेलं हे विश्वास आपला त्या खतावर राहते आणि खूप छान रिझल्ट मिळतात ह्या खताचे. खत बनल्यावर सुद्धा काही दिवस असंच राहू द्यायचं, मग वापरायचं, म्हणजे तिचे छान ते तयार होते. फक्त याच्यामध्ये बघा आता जाड जे पार्ट आहे ना ते डिकम्पोज नाही झाले, आता ते परत याच्यामध्ये लेअर लावायचे. आणि तुम्हाला मी माहिती देण्याचा हाच प्रयत्न करते खत कशा पद्धतीने तयार होते. आणि करायचं असेल ना तर आता उन्हाळ्यात सुरुवात करा, कारण यावेळेस पावसाची काही हे नसते, म्हणजे चिकचिक होण्याची कोणत्या गोष्टीची. आणि पावसाळ्यापर्यंत तुम्हाला खत बऱ्यापैकी तयार मिळेल, कारण हे खत बनवण्याला बराचसा वेळ लागतो. बाकी आपल्या याच्यावर आहे की आपण किती जाड याच्यामध्ये वापरतो. बारीक करून जर टाकले तुकडे तर लवकर खत तयार होते, पण मी तसं उबडधोबड काही असलं ते आणून टाकत असते, कारण मी याची अशी आशा करत नाही. जेव्हा तयार होईल तेव्हाच मी हे वापरणार असं ठरवलेलं होतं त्याच्यामुळं. आणि बघा आता एकदा पहिला अनुभव आला ना तेव्हापासून आता समजायला लागलं हे खत कसं बनवायचं. जेव्हा तुम्हाला वाटलं हे खतमध्ये खूप पाणी झालेलं आहे, तेव्हा तुम्ही थोडीशी माती, ब्राऊन वेस्ट किंवा सुकलेलं पाणी टाकून ते होऊ शकतात. कारण जे तुम्हाला आधीचं जे मी खत दाखवलं ना त्याच्यामध्ये पावसाळ्यात इतके जास्त किडे पडले होते ना, ते बघा ब्लॅक व्हाईट असते, त्याचं नाव मग तर मला आठवत नाही, की पूर्ण थर वर आणि वरच्या बकेटच्या वरसुद्धा आल्या होते झाकण. मी जेव्हा उघडून पाहिलं ना मला इतकं ते कसं किडस बारं वाटलं. पण मी आता म्हटलं हे काम करायचं आहे ना तर असं वाटू द्यायचं नाही, आपल्याला काहीतरी त्याच्यावर उपाय करायचा. मी थोडीशी माती आणून त्याच्यावर टाकली, सुकलेलं पानं टाकले, हळूहळूने ते पूर्ण बघा आता किती छान खत तयार झालं. म्हणजे अशा गोष्टी झाल्या ना तरी पण आपण ते मॅनेज करता येते. फक्त आपल्याला कचऱ्याचं नियोजनच करायचं आहे, बाकी सगळे ते जीवजंतू करतात, ते त्याच्यात असणं आवश्यक आहे, पण ते प्रमाणाच्या बाहेर झाले होते तेव्हा मी तसं काम केलेलं आहे. फक्त तुम्हाला हेच सांगण्याचा प्रयत्न करते, बॅलन्स ठेवा, खत तयार होणारच आहे. थोडा वेळ लागेल पण खत खूप सुंदर तुम्हाला तयार मिळेल. आणि एकदा हे खत तयार मिळालं ना
तुमचं हळूहळू ह्या गोष्टी वाढत जातील. आणि आमच्या तर आता एवढ्या वाढल्या, सुकलेलं पानं दिसलं तरी आनंद होते, कार्डबोर्डचे डबे दिसले तरी आनंद होते, घरातील साली निघाल्या तरी आनंद होते. कोणी फळं खाण्याच्या मागे राहते, तर आम्ही साली गोळा करण्याच्या मागे राहतो, उरलेले वेस्ट. कारण खरंच असं झालेलं आहे, काहीच वाया जाऊ देत नाही मी. मुलांनी काही फळं खाल्ल्या ना, मी लगेच म्हणते साली व्यवस्थित ठेवा, कारण त्याचं महत्त्व आता कळलेलं आहे बागकामासाठी किती आहे. आणि ऑर्गॅनिक गोष्टीचा वापर केल्याने हळूहळू तुमची जमीन इतकी छान होते ना, की केमिकलचा वापर केला तर काय होते, आज तुम्हाला मिळेल रिझल्ट, पण उद्या हळूहळू ते जमीन पूर्ण हे होते, बंजर जमीनसारखी होत जाते, जमिनीची गुणवत्ता कमी होत जाते. जशी ऑर्गॅनिकमध्ये वाढते ना तशी मग त्याला केमिकलचाच वापर करावा लागते. अशा पद्धतीने बघा आता किती छान खत तयार झालं, तुम्ही बघू शकता. फक्त जाड पार्टच राहिले बघा. हे नारळाचे एवढी मोठी कवटी मी टाकलेली आहे, कारण माझं कसं आहे, जे आहे ते याच्यात टाकत राहते. आणि बघा आता सुरुवात कशी करायची, थोडे सुकलेलं पानं घेतले, खाली टाकले. आता हे जाडे पार्ट जे आहे हे सर्व खतामध्ये टाकून देते. आणि अशा पद्धतीने मग जे काही निघेल घरातलं ते टाकत जायचं. वाटलं तर थोडीशी माती टाकाल तर खत लवकर तयार होते, नाहीतर असं थोडा वेळ लागेल. आणि आता बघा अशा ग्रो बॅगसुद्धा मी घेऊन ठेवल्या उन्हाळ्याच्या. बघा आता याच्यामध्ये किती वेस्ट भरलेलं आहे. पावसाळ्यापर्यंत हे छान असं तयार होईल, आणि जेव्हा मी झाडं लावेल ना, तेव्हा मला ना कोणा खताची आवश्यकता पडेल ना विशेष मातीची आवश्यकता पडेल. फक्त वेस्टमध्येच माझं काम होऊन जाईल. आणि बघा किती छान वाटते ना असं करत राहिलं तर, फुलं फळं सर्व मिळते. कसं वाटले तुम्हाला व्हिडिओ नक्की सांगा ना. आवडेल तर चॅनलला लाईक, सबस्क्राईब, कमेंट करायला धन्यवाद.